नमस्कार, शुभ दुपार. आज हॉटेलला जायला खूपच उशीर झालेला आहे. ओराकले आताशी सगळं. आत्यान बापू गेलेत कोथिंबीर काढायला राहणार. तुम्हाला तर सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. त्याच्यामुळे बाकीचं सगळं आवरत होती मी. आवरलं आता. आज आहे क्रिसमस नाताळ, त्याच्यामुळं ज्ञानेश्वरीला अण्णाला सुट्टी आहे. अण्णा म्हणला मी राहतो घरी, मम्मी ज्ञानूला घेऊन जा. ज्ञानूचं ओराकते. गाईचं खाया पाणी हे केले. आता ती बसली आहे व्यवस्थित. आता आम्ही चाललोय. बघूया आता हॉटेलवर जायला उशीर झालाय. कसं काय 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 चाललंय हॉटेलवरती गेल्यावरतीच कळन तुम्हाला. आज काय दुपारचा व्हिडिओ टाकणार नाही, डायरेक्ट हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा. मस्तपैकी असा संध्याकाळनं डायरेक्ट 9ला येऊन जाईन तुम्हाला व्हिडिओ. काय चाललंय ताई? घरून आलो डायरेक्ट. घरून यायला उशीर झालता. दोन तीन दिवस झाले लसणाचे पार्सल टाकायचे राहिले होते. सकाळी त्या टाईमचा फोन आला, पार्सल लसणाची पोचली नाही ती. पार्सलच टाकायचे झाले लसणाचे. ते काय करता म्हणलं थोडं कस्टमर कमी, भाजी उकळायचं काम चालू आहे, तेवढं पॅकिंग करून ठेवावं म्हणजे आपलं संध्याकाळनं कुरिअर हे टाकायला. हे काय झालंय, काटा ही सगळं इथंच आणून ठेवलंय मी. लसूण पण आपला इथं आणून ठेवलाय, गावरान ओरिजिनल प्युअर लसूण. नंतर आपलं काम ना पॅकिंग करून द्यायचं. कसा किलो देत आहे? लसूण वे हा, गावरान लसूण लय महाग आहे. सगळ्यांना माहिती आहे गावरान लसूण आपल्याकडे कसा आहे ते. त्यांना ऑलरेडी सगळ्यांनी माझ्याकडून 10-5 किलो घेतलेले आहेत. माझा नंबर पण त्यांना माहिती आहे, 9690082827. लग्नाच्या पार्सलसाठी चांगली पार्सल, हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याची भाज्या वाटी आहे पण खायची पहिले 4-5 दिवस. आजकाल पण भाजीचं चालू आहे. चला तर पार्सल अशी पॅक केलेली आहेत बघा. मस्तपैकी अशी मी व्यवस्थित पार्सल पॅक करून देते. ह्यात आहे लसूण. आता पॅकिंग तर झालेली. आज काय काय चाललंय बघूया चला. आज थोडा उशीरच झालाय. आज क्रिसमस नाताळ तरी पण काय भाकरी थांबवल्यात. मटण शिजते म्हणून ह्यांनी आपल्या भाकरी रस्सा उखाळतो या, अजून रस्सा होतो या. इकडं निम्मी आधी ताट लावले. ती कोथिंबीर सकाळी परत बापूंनी आणून दिली या रानातली मस्तपैकी अशी छान छान अशी ताजी ताजी तिथं चिरून ठेवली या. आम्हाला यायला उशीर झाला म्हटलं की मटण कराय पण उशीर होय ना 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 ना. सगळं साहित्य लावून ठेवलं या. हा, तिकडं राईस पण शिजून बसला आहे. तिकडं भाकरीची सिस्टीम चालू थांबवली, गार भाकरी होते म्हणून. इकडं पाणी उखाळलंय. आता भाजी कढाई घालायचंच राहिलंय या. आता कधी व्हायचं असू द्या, पण आता तरी कढाई घालायचं झालंय का नाही? कढाई घालायचं नाही. हा काय अशी का केली? कोण्या फ्रीज मध्ये ठेवली होती? कुठल्या 150 आण्याने? काय माहिती मला तरी. काय माहिती तुला तरी? मी कशाला बघितलं या. या टाकून जाऊ द्या. लय कोथमीर आहे घरी एकरवर. कोथमीर काढाय आली आता. बापू रोज मार्केटला जाते सकाळी 350 पिंडी. एकरभर कोथमीर आज काय म्हणलं, ताजी ताजी कोथमीर आहे. रोज आपली ह्याच्यात आणावं लागायची, पण आता काय नाही, भेट नाही कोथमीर संपस्तवर. बापू सकाळीच गेल तर 350 इकायला, अजून आणि काढतात. हे असलं मटण फक्त खरं तेचलाच, खरं तेच हॉटेल. काय सांगायचंय, सगळी सिस्टीम चुलिवली. थांबा तर तुम्ही थोडे दिवस. तुम्हाला मटण चुलिवलंच, भाकरी पण चुलिवल्या, सगळा सगळं सगळं. फक्त थोडं थांबावं. असतात काय गोष्टी अडचणीत, माणूस असतं थोडंसं. प्रशांत चल ही करू लागायला.
झाले आता हे करूला. चला चला. चला तर मग तुम्ही सकाळपासून बघताय. आता वाजले 5:30 आणि मला जायचं होतं ह्याच्यात कुरिअरला लसूण टाकायला. आता कस्टमर पण एकदम कमी आलेत. आता 1-2 जेवण चाललंय त्यांचं. तर म्हटलं आता कमी येतं तर एक पार्सल टाकून यावं. परत 7च्या नंतर खूप गर्दी होती म्हणून जायला टायमिंग मिळायचा नाही. परत काम पण चालू होतं सारखं काय नाही काय. हाताखाली दे कांदा लिंबू परत ताट लावायचं परत भाकरीचं पुढचं परत काउंटरचं बघावं लागतंय. त्याच्यामुळे म्हटलं आपलं पार्सल आधीच टाकून यावं. दिवस मावळायला लागलाय आणि आत बांधून ठेवल्यात. फक्त आता भरून हे करून ठेवायचं. तिथं सगळे लावल्यात तुम्ही सकाळनं तर बघितलं. आता हे अशी बांधल्यात ते पिशवीत भरून घेऊन जायचं आहे. त्याचीच तयारी चालू आहे. चला आमचं बाप्पू आलं होतं आज. सूर्यनगरीतला बाजार होता होय. जेवण सूर्यनगरीला विकायला कोथमीर घेऊन इकली का सगळी? इकली 10 काय 5 काय हा 7 काय आणि आपलं निघालोय. होय हा सगळी इकली. हो आत्या राजीला तिथंच ठेवली हा. आलोय आता. जेवण करून अन्नाला पार्सल घेऊन चाललंय. आपलं पैसे किती आणलं होतं सकाळी? 350 आणली होती. 350 आणलेली हो होय. काय नाही खायला काय आणली? कोथमीर आणली की सकाळी. हा आजीने काय खायला नेलंय घरी अशी काय नाही, विचारते. आजी जायची गुजबाईला नाही म्हणजे इथंच आहेत ना त्यांच्या मावशी? तिथे पण ते जायची दवाखान्यात. कुठं? इथं दवाखान्यात आहेत का? हो तिथे जायची संजय बरं. होय. उद्या भगवाने म्हटलं उद्या दुपारने आणायला केलं. मग किती वाजता यायचं असं ना तर आम्ही आणलं असतं की संध्याकाळी 11 वाजता. कसं तुम आपलं नाही ते तिकडे जाईल. बरं असू द्या. चलो का मग? बरं बरं. नमस्कार समजायला जेवण करून सगळी बापू चाललं. अन्नाला पार्सल दिलंय कारण का घरी आता स्वयंपाक करायला आत्या नाही तर का कोणी नाही घरी म्हणून पार्सल. बरं बरं असू द्या. चला तुम्हाला लिफ्ट सोडवून येते. घाला की चपल्या पण. त्यांचं ताट लावा की. सकाळपासून बरंच काय 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 तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. चला म्हटलं आता हा व्हिडिओ इथं संपाव एंडिंग करावं. 8:30 वाजलेले आहे. गिरायकाचं पण चालू झालेलं आहे. सांगितले का तुम्ही गेलता काय तिकडे पलीकडे व्हेजच्या हॉटेलला? होय का? वर असू द्या. रोटी एक माळवा सांगायची. जाऊ दे सांगन यश. सांगते मी ती. जाऊ द्या मयूर जातो या. तुम्ही 2 ताटं लावा. मटन ताटं 2 फॅमिली कॉटेजला. मग मरे तुम्ही कॉटेजला 2 ताटं लावा. फॅमिली बसलेली आहे. 8च्या पुढं बारामतीची सगळे लोक फॅमिली जेवण करायला येतात ना. मग सगळे कॉटेजला बसतात. तुम्ही तर बघितलं कॉटेजचा पण व्हिडिओ आपल्याकडे आहे. सगळी सोय असू द्या. सगळ्यांना बाय. गुड नाईट. शुभरात्री.